विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तळ कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। शिमगोत्सव सुरू झाला की गोमूच्या नाचांना मोठी रंगत येते। मात्र नव्या जमान्यात आता गोमूचा नाच देखील मॉडर्न होत चाललाय। पारंपरिक गीतांना फाटा देत आता गोमू आपल्यासोबत मिनी डीजे घेत शिमगोत्सवाची रंगत वाढवताना पाहायला मिळते। यात सध्या टॉपला आहे ती जांभवडे गावची बबली म्हणजेच महेश मडव। महेश मडव सध्या सर्वत्र बबली म्हणून प्रचलित आहे। सध्या ही बबली जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांमध्ये डीजेच्या ठेक्यावर धुमाकूळ घालते। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हा कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील जांभवडे टेंबवाडी गावचा सुपुत्र आहे। महेश मडव नोकरीकरिता मुंबई येथे स्थायिक असून तो अतिशय देखण्या रूपाचा आहे। लहानपणापासूनच त्याला नृत्याची आवड होती। त्यानंतर नृत्य ही त्याची फॅशनच बनली आहे। कोरोना काळात कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्यानंतर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महेशने नृत्याचा आधार घेतलाय आणि नृत्य क्लास बरोबरच स्टेज शो देखील सुरू केलेत। म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने महेशने आपल्या देखणेपणाचा आधार घेतलाय। तो आहे की ती असा प्रश्न त्याला पाहिल्यावर सर्वांसमोर उभा राहतो। महेशचे शो एवढे गाजलेत की मुंबई नव्हे तर देश विदेशातून त्याच्या स्टेज शोला मागणी येऊ लागली। माझा जन्म सर्वात यमोशीचा आहे। तर आमच्या घरी हे होते, मांजर होती माझ्या मामाच्या घरी। मांजरने बोका होता, त्याचं नाव बबलू होतं। माझा जन्म झाला तेव्हाच तो बोका मेला, तर मावशी नाव मला ठेवले बबलू किंवा माझा बोका। तो लाडका होता ना बोका, तर मावशी बोलली अरे यार त्याचं नाव ठेवून मग मला ठेवलं, तो पण नाव बबलू। आणि आता बबलू जेव्हा मोठा झाला, स्टेजवरती गेला, हे असे कपडे घालून जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर जेव्हा मी गेलो तेव्हा लोकांनी बबलूचं बबली केलं। सो मला आवडलं बबली म्हणून बोलायला स्वतः, आणि लोकांनाही आवडतं की ह्या विषयात बबली बनवायला बघायला। तर माझ्या आईला पाहिजे होतं की तिसरी मला मुलगी होऊ दे म्हणून, पण मी मुलगा झालो। त्याच्यामुळे जे मुलीचे लाड होते ते माझ्या आईने माझ्यावरतीच केले। म्हणजे केसांच्या 2 वेण्या बांधणं, फ्रॉक घालणं, काजळ लावणं, टिकली लावणं, हे मी वयाच्या म्हणजे 5वी-6वीत असेपर्यंत ते चालू होतं माझ्या आईचं। जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो त्याच्यानंतर मी एक स्टेज करतो, म्हणजे माझ्यामध्ये थोडीशी ते होतंच डान्सिंग किंवा काही, मग ते मी स्कूलमध्ये डान्स करणं, ड्रामामध्ये भाग घेणं, हे कॉलेजपर्यंत चालूच राहिलं। नंतर मग कॉलेज झालं माझं, नंतर मी बॉम्बेला शिफ्ट झालं। तिथून मग ती प्रगती वाढत गेली माझी, लोकांना माझा डान्स आवडायला लागला। दिल्ली, गोवा, दमण, तिकडे जिकडे ज्या ठिकाणी जातं ना तिथे कसं आहे की माणसंच आहे, पण इथे एक आपुलकेपण आहे, आपली माती आहे, आपली माणसं आहेत। आणि ह्या वर्षी तर माणसाने एवढा जीव लावला ना की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत माझी वाट बघत असतात। त्यांचे मांडवाचे शो संपले ना तरी पण अरे यार कधी, म्हणजे मी ह्यावेळेस 3-3 शो घेतले एका रात्रीला। म्हणजे मला ते वेळच पुरत नाही की मी कुठे जायचं। एका तासासाठी जातो तिथे 2 तास जातात, मग ते ट्रॅव्हलिंगला अर्धा तास पाऊण तास जातो, पण तरीही ती लोक वाट बघत राहतात। खरंच थँक्यू सो मच, म्हणजे लोकांनी एवढं मला मनात ठेवलं आहे आता, आणि मी स्वतःला खूप प्राऊड फील करत आहे की माझी माणसं माझ्यासोबत आहेतच। फॅमिलीमध्ये माझे 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत। आम्हाला प्रत्येक आम्हाला दोघांना 2-2 मुलं आहेत, माझे आई वडील, आणि खास करून माझ्या आईचा आणि माझ्या बायकोचा मला फुल सपोर्ट आहे। म्हणजे माझ्या खाण्यापासून तर माझ्या नेसण्यापर्यंत, साडीपर्यंत, ब्लाऊजपर्यंत, कुठचा मॅचिंग, माझी बायको पण माझ्या साडीवरती मॅचिंग कुठचा ब्लाऊज आहे। इव्हन आम्ही एकमेकांच्या साड्या एकमेकाला म्हणजे चेंज करून नेसणं, आम्ही मी तिला बोलणार की अरे तो ब्लाऊज मला, आणि आमचं एक फॅनवर की आमचं फिटिंग सगळं सेम आहे, ब्लाऊज किंवा हे मेड आहे, तर आम्ही खुश आहोत लाईफमध्ये। माझी बायको तर खूप, आणि मी नशीबवान आहे खूप, स्वर्ग बोलत ते माझ्या घरात आहे। माझे आई बाबा आहेत, माझी मुलं, माझे भाऊ, माझे बहिणी, माझे पुतणे आणि माझी बायको। अजून काय पाहिजे मला, सगळं मॅच होतं आहे, व्यवस्थित मॅच होतं आहे, आणि माझ्या फॅमिलीचा मला फुल सपोर्ट आहे, आणि मी हॅपी आहे।